20 नोव्हेंबर रोजी पाचोंदा शिवारात कापूस वेचणीला गेलेल्या दोन महिला अतंकलाबाई अशोक अडागडे वय 55 वर्ष तर 50 वर्षीय अनुसयाबाई साहेबराव अडागडे यांचा अज्ञात व्यक्तींनी गळा दाबून खून केलाय. हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने काढून लुटलेत आणि घटनास्थळावरून पळ काढला. ही दुर्दैवी घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पाचोंदा गाठली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या 4 विशेष पथकांना आदिलाबाद, यवतमाळ, माहूर व किनवट येथे आरोपीच्या शोधासाठी रवाना केलेत. संशयितांचे स्केच पुण्यातील तज्ज्ञांकडून व्हिडिओ कॉलद्वारे तयार करण्यात आले आणि तपासाला वेग आला. यानंतर 21 नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुडे यांना गोपनीय माहिती मिळाली. मुख्य संशयित दत्ता सुरेल लिंगलवार वय 38 वर्ष राहणार आर्णी, यवतमाळ येथील असून तो करंजी परिसरातील नातेवाईकांच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून दत्ता लिंगलवारला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव सांगितले. यामध्ये 41 वर्षीय गजानन गंगाराम एरजवार राहणार गंगाजीनगर. पोलिसांनी तात्काळ गजाननलाही घरातून जेरबंद केलेत. दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या संयुक्त शोध मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आणि त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे. यवतमाळ पोलिसांनीही तपासात मोलाचे सहकार्य केलेत.